रंगलाय बघाया आले रसिक, रण मैदानी सामना रंगलाय बघाया आले रसिक, चंदन गावात भरलाय विजय करत मामा चषक, चंदन गावात भरलाय विजय करत मामा चषक, विजय मामा चषक, विजय करत मामा चषक, विजय. थँक्यू सो मच. टायटल सॉन्ग या ठिकाणी वाचले जातात या स्पर्धेचे. चाचा भतीजा कारण सुधीर मला वाटते त्याचे काका आहेत. आणि गोलंदाजी मार्गावर गोलंदाज भौतिक. तुम्ही दोन्ही टीम कडून आलात. हा दोन्ही टीमचे 12th मॅन. गेम इज ऑन. घनश्याम पाटील साहेबांनी सांगितलं की आमच्याच दोन्ही टीम आहेत. हाफ ट्रॅकर चेंडू कबर क्षेत्रामध्ये ढकलून दिला. एक धाव मिळाली. थ्रो थोडासा खराब होता. एका धाब्यानीची खातं उघडले सुधीर या खेळाडूने. यश आणि सुधीर हे खेळाडू उतरलेत. सुमित 11 संघाकडून बॅटिंग करण्याकरता, कारण आदर्श स्पोर्ट्स फणसपाडा टीमच्या कॅप्टनने टॉस जिंकलाय आणि निर्णय घेतला त्यांनी फिल्डिंग करण्याचा. बॅटिंगसाठी आमंत्रण दिलंय सुमित 11 फणसपाडा या टीमला. हाफ ट्रॅकर चेंडू हवेत आहे. उंची जास्त, लांबी कमी आणि ऑर्थोडॉक्स लॉंग ऑन मधून शतरक्षक देतात आम्ही. विकेटचं पतन. गॉन. संधी साधून थेट पठ्यानं घेतली झणझणीत विकेट. महाराष्ट्र राज्य अग्निसेना कार्यसम्राट उपाध्यक्ष माननीय कैलास पाटील उर्फ काका यांच्याकडून दमदार विकेट. ही विकेट महत्वपूर्ण होती प्रशांतजी आणि विकेट माऊली ती सुद्धा बॅटर यशची. संडी सर्वात महत्त्वाचं काय तर एकाच गावात तेही दोन्ही संघ आहेत. सुमित 11 फणसपाडा आणि आदर्श फणसपाडा बी. आणि असे दोन संघाचे आपल्या टीममध्ये जे कच्चे आणि पक्के तुम्ही खूप चांगल्या पद्धतीने जाणतात. त्यामुळे या मॅचमध्ये एक वेगळी दिशा मिळेल, वेगळा रंग असणार आहे. म्हणजे जंगलामध्ये दोन वाघ जेव्हा लढतात ना, ते बघण्याकरता जी मजा असते ना, या गावात एकाच गावात ते दोन संघ लढतात ती बघण्याकरता तीच मजा असणार आहे. नवीन बॅटर आता योगेश गेलाय. मागच्या मॅचचा हिरो, मॅन ऑफ द मॅचचा किताब ज्याला मिळाला होता. 2 बॉलच्या समाप्तीनंतर एक धाव. शॉर्ट बॉल आहे. उडवला या चेंडूला लॉंग ऑनच्या दिशेने. शतरक्षकाच्या थेट भेटीला. विकेटचं पतन. मागच्या मॅचचा हिरो या मॅच मध्ये झिरो. संधी साधून थेट पठ्यानं घेतली झणझणीत विकेट. महाराष्ट्र राज्य अग्निसेना कार्यसम्राट उपाध्यक्ष माननीय कैलास पाटील उर्फ काका यांच्याकडून दमदार विकेट. प्रशांतजी आता या विकेट बद्दल काय, कारण मागच्या मॅच मध्ये चांगला परफॉर्मन्स देणारा योगेश या मॅच मध्ये घरच्या संघाविरुद्ध चांगला खेळ करू शकला नाही. कपिलदेव निकन साहेब नेहमीच म्हणतात की एक हा क्रिकेटचा असा खेळ आहे जो तुम्हाला एका वेळेला हिरो बनवतो, दुसऱ्या वेळेला तो झिरो देखील बनवतो. ती सातत्य महत्त्वाचं आहे. एक चांगलीने तुम्ही पेश केली, पण आता घरातलाच संघ आहे, गावातलाच संघ आहे, त्याविरुद्ध तुम्हाला चांगली कामगिरी करता आली. गोलंदाजी ते वरचढ चढतोय. सुरेख गोलंदाजी त्यांनी केली. आता मनीष नावाचा खेळाडू आलाय. त्यांच्या गावामध्ये त्याला बाहुबली म्हटलं जातं. मनीष क्रमांक 4 वर अप्पर मिडल ऑर्डर मध्ये त्याला पाठवलंय. धावसंख्या 1. विकेट हॅट्रिकवर गोलंदाज. विकेट हॅट्रिकवर गोलंदाज. मात्र मनीष बाहुबली चमकदार कामगिरी करतोय. मिळवतोय 6 धावा. षटकार. फटका असा धुवाधार. हा गेला षटकार. लाख मोलाच्या विजय मामा चषक 2024 चषकाचे शिल्पकार माननीय विजय मामा घरत यांचा दमदार दर्जेदार षटकार. षटकार आता बाहुबली या बॅटरने ठोकलाय. 6 धाव्याच्या मदतीनं धावसंख्या धावपळकावर 7. कालच्या दिवसामध्ये याच वेळेला सूरज बाहुबली या बॅटरने मोठे फटके याच मैदानावर ठोकले होते. पुढचा बॉल आता वेट करून खेळायचा होता. मिडॉन मध्ये चांगलं क्षेत्ररक्षण. धावबाची संधी आहे. विकेटचं पतन. या वेळेला बॅटर मनीषला परतावं लागतं. विकेट डाऊन. बॅटिंग करणाऱ्या टीमला लागलाय 3रा धक्का. 3 गडी बाद. धावसंख्या 7.
झालाय संधी घात. साधूनी थेट पठ्यानं घेतली झणझणीत विकेट. महाराष्ट्र राज्य अग्निसेना कार्यसम्राट उपाध्यक्ष माननीय कैलास पाटील उर्फ काका यांच्याकडून दमदार विकेट. प्रशांतजी तिथे काय सध्या चालू आहे? अस्वस्थ आहेत सगळे, कारण 1, 2, 3 जे टॉप ऑर्डर ते आता कोलॅप्स झाले. हुकमाचे के जे फॉर्ममध्ये असलेले खेळाडू जेव्हा बाद होतात, आता मधल्या फळीतले जे फलंदाज त्यांच्यावरती जबाबदारी आहे. आमच्याकडे एक हिरो नाही आहे हे त्यांनी यापूर्वी सांगितलं होतं. आता त्यांना ते या ठिकाणी मैदानात जाऊन दाखवून द्यावं लागेल. आमच्याकडे एक हिरो नाही आहे, आमच्याकडे 4, 5, 6 हिरो आहे. नवीन बॅटर सचिन गेलाय, धावसंख्या 7. हाफ ट्रॅकर, जास्त उसळी घेणारा बॉल, व्हाईट बॉलचा इशारा, स्कोअर लेग पंचांचा आणि मुख्य पंचांचा सुद्धा. 1 धावाची भर पडली. एका धाब्याची धावसंख्या झाली आहे ती 8 धाबा. सुमित 11 पनसपाडा संघाला संकटामध्ये टाकलंय. आदर्श स्पोर्ट्स पनसपाडा बी या टीमने बनवाव्या लागतील धाबा. एकमेकांच्या विरुद्ध हे जे क्रिकेट आहे, क्रिकेटमधील ही ठसन आपल्याला पाहायला मिळतोय. गावामधील वरचढपणा कोणता संघ दाखवेल? ओ स्विंग अँड मिस. यावेळेला चांगलं वळण देताना दिसलाय हा गोलंदाज बहुतेक, कारण आतापर्यंत त्याचे चेंडू जर बघितले आपण तर 5 चेंडू टाकलेत. 5 चेंडूंमध्ये धावा खर्च केलेत 8 आणि इथे 6 षटकां म्हणजेच एका षटकांची समाप्ती झाली. एका षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावपळ आहे ती 2 गडी बाद 8. वळतो मी प्रशांतजी तुमच्यापर्यंत. संदीप, अतिशय महत्त्वाचं षटक होतं आणि तिथे तुम्ही समजा 2-3 विकेट घेताय तर या सामन्याचं चित्र बदलत आहे. आणि पॉवर प्लेचं षटक होतं. बुवाने खूप चांगली गोलंदाजी केली, अप्रतिम मारा केला, त्यानं धावा दिल्या नाहीत आणि त्याची जादू, त्याचं मॅजिक होतं. 3 महत्त्वाचे मोहरे त्याने टिपले आणि अशा वेळेला आपण एवढंच म्हणू शकतो की कंबंड मोडून टाकणारी गोलंदाजी होती. तिखट मारा केला, अवस्था बिकट आहे. इथून सावरण्याकरता एक भागीदारी देखील महत्त्वाची असेल. तर दुसऱ्या बाजूला महत्त्वाचं म्हणजे आदर्श पणसपाडा संघासाठी ड्रीम स्टार्ट करून दिलाय बुवाने. यस, चांगली गोलंदाजी करून विकेटसुद्धा मिळवून दिली. खास करून अजूनही सुधीर यांचे विकेट्स आहे. सुधीर विकेटवर तिथे उभा आहे, त्याच्या बॅटमधून धावा येऊ शकतात. आता सचिन स्ट्राईक इनकडे. स्क्वेअर ऑफ द विकेट कळताना हा बॅटर दिसलाय. वाईड लाईनच्या बाहेर निघणारा बॉल, वाईड बॉलचा इशारा पंच खालिद सय्यद सरांचा. धावसंख्या 9. विपुल एक वेळ मॅन ऑफ द मॅचचा किताब मिळालाय या खेळाडूला. अष्टपैलुत्व सिद्ध केलं होतं. एका षटकामध्ये 1च धाव खर्च केली होती. 12 चेंडूंमध्ये 34 धावांचं योगदान त्याचं पाहायला मिळालं होतं. ओ व्हॉट बॉल, लाईन आणि लेंथ अतिशय चांगली पाहायला मिळतोय. व्हेरिएशन आहे विशेषतः याच्या गोलंदाजीमध्ये. वेगवेगळ्या पद्धतीने तो चेंडू या विकेटवर टाकतोय. धावसंख्या थांबली आहे. धावा आहेत धावपळकावर 3 गडी बाद 9. दुसरे षटक सुरू आहे. दुसऱ्या षटकामध्ये 1च चेंडू विपुल याने टाकलाय. आदर्श फणसपाडा बी हा संघ फिल्डिंग करताना आपल्याला पाहायला मिळतोय. अंतिम क्षणी बॅटचा ब्लेड ओपन केलाय. बॅकवर्ड पॉइंट मधून चेंडू जातो डीप गली क्षेत्रामध्ये. सीमा रेच्या पार. मिळतील धावा 4 की नाही? नाही, अडवलंय. अंतिम क्षणी त्या ठिकाणी चांगलं क्षेत्ररक्षण, चांगला एफर्ट पाहायला मिळालाय. जीवातोड मेहनत खेळाडू करताना दिसत आहेत आणि त्यामुळेच इथे बॅटिंग करणाऱ्या टीमला किती धावा मिळत आहेत? 2 धावांचं भर मिळाली. हो, खूप सुंदररित्या क्षेत्ररक्षकाने त्या ठिकाणी चेंडूला अडवलंय. धावसंख्या धावपळकावर 3 गडी बाद 11. षटकातील पुढचा बॉल विपुलचा. पुन्हा आता गली क्षेत्रामध्ये चेंडूला पाठवून दिलाय. क्षेत्ररक्षकाकरता चेंडू आता थांबणार नाही. 1 नाही, 2 नाही, 3 नाही, धावा मिळतील 4. विजय मामा चषक चौकार. विजय मामा क्रिकेट चषक, क्रिकेट स्पर्धा भव्य आकर्षक. विजय मामा क्रिकेट चषक, क्रिकेट स्पर्धा भव्य आकर्षक. चंदन सरची शान विजय घरत मामा. स्कोर मूव्ज ऑन 15. धावसंख्या धावपळकावर 15 लागली आहे. 1.3 बॉलच्या समाप्तीनंतर 15 धावा. थोडासा वेळ आहे प्रशांतजी, अर्थातच चर्चा करण्याकरता मी तुमच्यापर्यंत पोहोचलो आहे. सँडी, सर्वात महत्त्वाचा आता तुमचा प्लॅन बी काय असेल? तुम्ही पहिल्या 24 चेंडूमध्ये 60 करायच्या 70 करायचा जर प्लॅन केला असेल तर प्लॅन बी आता काय असेल त्याच्यावरती माझी नजर आहे. पुन्हा मी वळतोय मॅचकडे.
ओ रायझिंग सरप्रायझिंग डिलिव्हरी. अचानकपणे थोडासा उसळी घेऊन बॅटरला चकवता चेंडू यष्टीरक्षकाच्या हातामध्ये जातोय. कारण काहींचं म्हणणं असं आहे की ही खेळपट्टी फक्त बॅटर करता उपयुक्त आहे, परंतु तसं नाही आहे. गोलंदाजाला सुद्धा संधी मिळते, 50% संधी गोलंदाजाला सुद्धा आहे या विकेटवर. हा डॉट बॉल आलाय, धावसंख्या 15. पुढचा बॉल कोळवटापदा चेंडू होता आणि याचबरोबर विकेट डाऊन. स्ट्रेट टू द बॉलर. हाताला स्पर्श झाल्यानंतर हा चेंडू यष्ट्यांपर्यंत पोहोचलाय. महत्वपूर्ण फलंदाजाला दुर्दैवीरित्या परतावं लागतंय. बॅटिंग करणाऱ्या टीमला लागलाय चौथा धक्का. 4 गडी बाद. धावसंख्या धाव पळकावर 15 धावा. 15 for 4. संधी साधून थेट पठ्यानं घेतली झणझणीत विकेट. महाराष्ट्र राज्य अग्निसेना कार्यसम्राट उपाध्यक्ष माननीय कैलास पाटील उर्फ काका यांच्याकडून दमदार विकेट. प्रशांतजी इथे सुधीर या खेळाडूला बधीर केलं. कारण बघा ना, दुर्दैव आहे त्यांचं. हे तुम्ही रिप्लेमध्ये सुद्धा बघू शकतात कशा पद्धतीने ते बाद झालेत. प्रशांतजी नशिबाची साथ नाही मिळाली. खूप चांगला स्टेट ड्राईव्ह होता आणि कौतुक करायला गेलं गोलंदाजाचा. ज्या पद्धतीने तो उजव्या बाजूला झेपावला, हात त्याचा ब्रश झाला तिथे आणि त्यानंतर तो यष्ट्यावरती चेंडू आला. नशिबाची साथ मिळाली. खूप चांगली बॅटिंग मैदानावरती होत असताना पुन्हा एकदा या सामन्यामध्ये कलाटणी येते. सामन्याचं चित्र बदलत आहे. सूरज आणि स्ट्राईक इनकडे आपण बघतायत. यावेळेला सचिन हाफ ट्रॅक करता 17 धाबा. सुमित 11 पनसपाडा या टीमच्या टॉस जिंकला होता. आदर्श स्पोर्ट्स पनसपाडा टीमने त्याने निर्णय घेतला फिल्डिंग करण्याचा. बॅटिंग करते वेळी 2 षटकांचा खेळ संपल्यानंतर धाबा लागल्या जातात. 17 धाबा. 17 for 4. सँडी आता आहेत मिस्टर अजय पाटील. अजय 2 षटकं अत्यंत महत्त्वाची होती. आता ती समाप्त झाल्यानंतर तुम्ही किती धावा अपेक्षित आहेत या अत्यंत महत्त्वाच्या मॅचमध्ये? 50+ करू शकतो. तेवढ्या झाल्या तर त्या डिपेंड करण्याकडं सोपं जाईल. हो, जाईल. कोणाकडं अपेक्षा आहे आता, सूरज की सचिन? दोघांकडून. षटकार कोण आता मारेल? सूरज मारेल नक्की. 3 गडी बाद झाले. सूरज पण मारेल. तो मैदानावरती षटकार ठोकेल असं त्याला वाटतंय. सचिननं पॉईंटच्या दिशेने खेळलेले पटके संदीप खूप चांगले होते. अप्रतिम बॅटिंग त्याने केले. तो त्याचा क्लास दाखवतोय. 50च्या पलीकडे जाण्याचा प्रयत्न असेल. सध्या तरी 17 धाबा आलाय आणि तिसरं षटक टाकण्याकरता गोलंदाज आलाय विघ्नेश. विघ्नेशचा पहिलाच बॉल जर आपण बघितला तर पहिलाच बॉल डॉट वाईड. कारण थोडीशी उसळी जास्त घेतली आणि डोक्यावरनं चेंडू जाताना दिसलाय. त्यामुळेच पंच महेश कुडू सरांचा इशारा आलाय. 1 bounce 1 to over. इशारा सुद्धा पंचाने दिला. विघ्नेश तयार आहे. स्लोबर बन संत गतीचा चेंडू होता आणि लॉंग ऑनच्या वरून खेळायचा होता बॅटरला. लॉंग ऑनच्या वरून चेंडू जाताना दिसला नाही. विकेटचं पतन. 5वा धक्का. धक्क्या मागून धक्का. दे धक्का. संधी साधून थेट पठ्यानं घेतली झणझणीत विकेट. महाराष्ट्र राज्य अग्निसेना कार्यसम्राट उपाध्यक्ष माननीय कैलास पाटील उर्फ काका यांच्याकडून दमदार विकेट. इथे दबाव धडपण स्पष्ट दिसते प्रशांतजी. कारण 5 गडी बाद. धाव पळकावर धाबा लागल्या जातात. ते 18 धाबा. सूरज सुद्धा 0 या धावसंख्येवर बाद झालाय. आता संकटामध्ये पूर्णतः सापडलेली आहे सुमित 11 फणसपाडा ही टीम. युअर ॲब्सोल्युटली राईट. अगदी बरोबर तुम्ही म्हणालात. परंतु अशा वेळेला मगाशी जे काही स्टेटमेंट होतं की आमच्याकडे एरो भरपूर आहेत, आपल्या घरच्या संघाविरुद्ध तुम्ही खेळत आहे, मग अशा वेळेला आता प्लॅन बी कोलॅप्स होते. प्लॅन सी जातोय. 40पर्यंत थांबायचं. 40च्या पलीकडे जायचं आहे. प्लॅन सी असणार आहे आता. प्लॅन सी. परंतु आता बॅटर कोण आलाय ते सुद्धा आपण बघूया. बळीराम क्रमांक 7 वर आलाय. ऑफ स्टंपच्या जास्त बाहेर निघणारा बॉल. महेश कुडू सरांचा व्हाईट बॉलचा इशारा येतोय. धावसंख्या 1 ने आता पुढे गेली आणि धाबा लागल्या जातात 19. एक मात्र मोठा फटका जो सीमारेषे पलीकडे गेला होता. मनीष यांनी षटकार ठोकला होता. बाकी एक चौकार सचिन याच्या बॅटमधून आपण पाहिलंय. गोलंदाज तयार. पुन्हा आता खेळपट्टीच्या बाहेर आहे, त्यामुळेच नो बॉल. नियंत्रण नव्हतं विघ्नेश या गोलंदाजाचं. ओ नो. इथे संधी आहे आत्मविश्वास पुन्हा एकदा मिळवण्याची. मैदानाच्या आतमध्ये ज्यावेळेस हे 2 बॅटर जातात ना, त्यावेळेस त्यांच्या जवळचा मित्र म्हणजे त्यांचा आत्मविश्वास.
आत्मविश्वास नावाचा मित्र जर तुमच्या जवळ असेल तर अपयश नावाचा शत्रू कधीच शिरकाव करणार नाही. धावसंख्या धावपळकर 20 आणि आता फ्री हिट 5 गडी बाद 20. डान्सिंग डाऊन द ट्रॅक पुढे येऊन खेळायचं होतं बॅटरला. पुन्हा आत्मविश्वासाची कमी या ठिकाणी पाहायला मिळाली. प्रशांतजी हा फ्री हिट होता जो गमावलाय. एक मोठी संधी होती. खूप चांगला उल्लेख तुम्ही केलात. पुनरागमन करण्याची एक नामी संधी तुम्ही या फिटवरती मला वाटतं बाया घालवले. धावसंख्या धावपळकर थांबले आहे. इथे तुम्ही बघू शकतात खेळाडू कक्षामधून महाराष्ट्रातील नामवंत प्रसिद्ध असलेले समालोचक प्रशांत आदवडे यांना. आता पुन्हा फिल्डिंग कडे लक्ष केंद्रित करतोय विघ्नेश नावाचा खेळाडू. त्यांनी आतापर्यंत टाकलेत अधिकृतरित्या 2 बॉल. पुढचा बॉल. ओहो दॅट्स अ बेटर डिलिव्हरी. वाईड लाईनच्या आतून आहे हा चेंडू आणि हा डॉट बॉल आहे. दबाव दडपण स्पष्ट दिसून येतोय. स्वतःचं अस्तित्व स्वतःच निर्माण करावं लागेल कारण वेळ प्रसंगी सूर्यनारायण देववत जर पुढे गेला तर मग आपली स्वतःची सावली सुद्धा आपली साथ देत नसतं. त्यामुळेच इथे स्वतःचं अस्तित्व निर्माण करावं लागेल. डाऊन द लेग. आय थिंक वाईट बॉल. लेग स्टंप सोडून जाणारा बॉल आहे. थोडंसं लेट बट अप टू डेट डिसिजन बाय मिस्टर महेश कुडू. धावसंख्या धावपळकर आहे ती 21 धाबा. आतापर्यंत 3च चेंडू टाकलेत अधिकृतरित्या गोलंदाज विघ्नेशने. शॉर्ट बॉल आहे. पुढे येऊन खेळलं जातं या चेंडूला. खाऊ कॉर्नरच्या क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक तैनात होता. एकच धाव यावेळेला बॅटरला. 1 धावेपेक्षा दुसरं काही मिळणार नाही. दडपणाखाली खेळाडू खेळताना दिसत आहेत. 5 गडी बाद धावसंख्या 22. 2.4 चेंडूच्या समाप्तीनंतर ही स्थिती आहे. सुमित 11 फणसपाडा या टीमची. सचिनला खरी संधी चालून आल्या. कोणताही क्रमांक असो कोणत्याही क्रमांकावर येऊन रंगरंगोटी आपण करायलाच पाहिजे. गोलंदाज तयार. त्याच्या कोट्यातील आता पुढचा बॉल. ओहो बॅटचा हलकासा स्पर्श जरूर झालाय. धावा काय मिळणार नाही. पुन्हा एकदा बॅटर ऍक्टिव्ह होताना दिसत नाही. गोलंदाज दबाव टाकतायत या बॅटरवर. धाव संख्या थंडावली जाते. धावा आहेत त्या 5 गडी बाद 22 धावा. संकटांना जिद्दीने तोंड देणं म्हणजेच बुद्धिमत्ता. अशा वेळेस जर मोठे फटके येत नसतील तर बुद्धिमत्तेचा योग्य वापर करायला पाहिजे बॅटरने. समोर सुद्धा बॅटर वाट बघतोय. ऑफ स्टंपच्या बाहेर निघणारा बॉल होता आणि त्याला छेडले. परिणाम वाईट होऊ शकतायत. बॅकवर्ड पॉइंट क्षेत्रामध्ये टिपलाय झेल. संपलाय खेळाडूचा खेळ. विकेट डाऊन. 6वा धक्का. 6 गडी बाद. सुमित 11 फणसपाडा टीमची धावसंख्या 22. 22. संधी साधून थेट पठ्यानं घेतली झणझणीत विकेट. महाराष्ट्र राज्य अग्निसेना कार्यसम्राट उपाध्यक्ष माननीय कैलास पाटील उर्फ काका यांच्याकडून दमदार विकेट. संडी अतिशय महत्त्वाचा सामना आहे आणि पहिले 1, 2, 3 बॅट्समन आपण बघितलं. प्रत्येक वेळी खूप चांगली बॅटिंग केली. परंतु या मॅचमध्ये जर बघितलं तर 3 बॅट्समन बाद झाल्यानंतर निम्मा संघ गारद झाला. आता 6वा गडी देखील बाद झाला आहे. तर संकटांना पाठ दाखवायची नसते. संकटांना तोंड द्यायचं नसतं. प्रॉब्लेम या संघाचा काय होता. 4था, 5वा आणि 6वा क्रमांक टेस्ट झाला नव्हता आणि त्यामुळे आता त्यांना बेस देता येत नाहीये. हे त्यांच्यासाठी अग्निपरीक्षा ठरली. 3 षटकांचा खेळ संपला आणि 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावपळकर 22 आहे. 22. शेवटचे 6 बॉल. वेळ जास्त खर्च करू नका प्लीज. शेवटचे 6 बॉल शिल्लक आहेत. धावसंख्या 6 गडी बाद 22 धाबा. गोलंदाजी मार्गावर आलेल्या गोलंदाजाच्या पहिल्याच बॉलवर आता मोठा फटका खेळण्याचा तयारीत होता बॅटर. गोलंदाज गौरव आलाय आणि गौरव याच्या या पहिल्याच बॉलवर 2 धावा पळून पूर्ण केल्यात बॅटरने. बळीराम एकमेकांना विश्वासात घेऊन धावा बनवाव्या लागतील. शब्द देऊन आस निर्माण करण्यापेक्षा साथ देऊन विश्वास निर्माण करावा लागेल बॅटरला. धावसंख्या 6 गडी बाद 24. 5 बॉल शिल्लक आहेत या इनिंग मधले. गोलंदाजी मार्गावर गोलंदाज गौरव तयार. मोठे फटके खेळण्याची क्षमता असलेला खेळाडू.
क्षमता ही वर्तवली जात नाही, क्षमता दाखवावी लागते. क्षमता खेळाडूमध्ये आहे. एकच धाव बळीराम या खेळाडूला. धावसंख्या 1 ने पुढे जाते आणि धाबा लागल्या जात आहेत. 6 गडी बाद 25 धाबा 25. झटपट पहिले जे सलामीवीर बाद झाले त्यामुळेच हा दबाव आला आहे सुमित 11 फणसपाडा या टीमवर. धावसंख्या धावपळकर 25 आहे. 4 बॉल शिल्लक आहेत. 1 ते 2 मोठे फटके आवश्यक असतील. पूर्णतः शांतता. तुम्ही बघतात खेळाडू कक्षामध्ये काहींचे हात कमरेवर आलेत, काही काही खेळाडू आपली नख कुरतडताना दिसत आहेत. हा चेंडू हवेत आहे. लॉंग ऑफ मध्ये शतरक्षकाच्या हातामध्ये दिलाय झेल. संपलाय या खेळाडूचा खेळ. विकेट डाऊन. 7वा धक्का. 7 गडी बाद. धावसंख्या धावपळकर 25. सुमित 11 फणसपाडा टीम. संधी साधून थेट पठ्यानं घेतली झणझणीत विकेट. महाराष्ट्र राज्य अग्निसेना कार्यसम्राट उपाध्यक्ष माननीय कैलास पाटील उर्फ काका यांच्याकडून दमदार विकेट. प्रेमला संधी आहे येण्याकरता फ्रेम मध्ये, कारण सागर सापणे साहेबांनी पारितोषिक लावलंय लगातार 3 षटकारांकरता 500 रुपयाचा पारितोषिक. प्रशांतजी येईन मी तुमच्यापर्यंत. एका चेंडू नंतर मी पुन्हा एकदा वळतोय. धावसंख्या धावपळकर आहे ती 25 धाबा. नो बॅटरी मिस्टर प्रेम. स्विंग अँड मिस. आता प्रेम सुद्धा परततोय. 8वा धक्का. 8 गडी बाद. धावसंख्या 25. OTU प्रशांतजी. संदीपजी प्रेमला प्रेममध्ये यायचं संधी होती पण त्याचा गेम झाला आहे. फलंदाज बाद झाला आहे. अत्यंत महत्त्वाचं काय तर आत्तापर्यंत 6, 7, 8 किंवा 4, 5 या बॅट्समनना संधी नव्हती मिळाली. पहिल्यांदा ती संधी मिळाली. अतिशय आदर्शवत अशी गोलंदाजी आदर्श संघाकडे झाले. अप्रतिम मारा केला, तिखट मारा केला, अत्यंत सुरेख कामगिरी केली. आता नवीन बॅटर गेलेत अजय. नॉन स्ट्राईक इनकडे आहेत. स्विंग अँड मिस. अजय बद्दल म्हटलं होतं, इथे चर्चा झाली होती की षटकारांचा बादशाह आहे. मग या बादशाहाला कुठेतरी लपून ठेवलं होतं की काय कुणी? नाही, आपण जेव्हा कॅट खेळतो, कॅट असतं आपल्याकडे, त्याच्यामध्ये 4 बादशाह असतात. हा मैदानातला बादशाह बघूया आता काय करतोय ते. हाय सिक्सर किंग आहे पण कागदावरती बाग आहे सध्या. धावसंख्या धावपळकर 25. आता शेवटचा बॉल. काय घडलंय इथे सुद्धा विकेट मिळाली. याचबरोबर पहिला डाव संपलाय. पहिल्या डावाच्या समाप्तीनंतर बॅटिंग करत असताना सुमित 11 फणसपाडा टीमची धावसंख्या धावपळकर 25 आणि 26 धावसंख्येचं टार्गेट असेल. लवकरात लवकर दुसरे इनिंग मध्ये आपला बॅटर पाठवून द्या आणि फिल्डिंग करण्याकरता सुमित 11 फणसपाडा संघ मैदानाच्या आतमध्ये जाईल. हे विजय मामाचा बायोडेटा, कागरी सेनेचा पुढारी मोठा. क्रिकेट स्पर्धेत सिंहाचा वाटा, स्पर्धेसाठी खर्चितो नोटा. हे इमानी नेता, कर्तव्य दक्ष, पालघर जिल्हा उपाध्यक्ष. जनतेला अभिमान, विजय घरत मामा महान. Thank you, दोस्ताना अभिमान. सँडी, फक्त तुमचं नाव आदर्श असून चालत नाही. आदर्श फणसपाडा संघानं आदर्शवत गोलंदाजी केली आणि आपल्या गावचा संघ असल्यामुळे मी मगाशीच म्हणालो होतो की त्यांच्याकडे प्रतिस्पर्धी संघाकडे काही ताकद आहे, त्यांना खूप चांगली माहिती होतं. त्यामुळे महत्त्वाचा मॅच आहे. 25 धाबा धापलकवरती आहेत. सँडी, पुन्हा एकदा सवालांच्या कक्षामध्ये त्यांचा आवाज आपण ऐकणार आहोत. चला लगेच मैदानावरती आपण घ्या. तोपर्यंत मधुर संगीत ऐकूया या स्पर्धेचं टायटल सॉन्ग. या चंदन सरवाल्यांनी विकासाला आणलंय गती. या चंदन सरवाल्यांनी विकासाला आणलंय गती. अरे किंग मेकर आहेत किती ना त्यांना विजय मामाची भीती. किंग मेकर आहेत किती ना त्या. चला बॅटर चला, दोन्ही बॅटर मैदानावरती चला. महत्त्वाचा सामना. संदीप 26 धावांचा पाठलाग करायचा आहे. अत्यंत महत्त्वाचा मॅच आहे. परंतु मला असं वाटतं की हा सामना इतका सोपा नाही आहे. कारण जसं आपण आदर्श फणसपाडा संघाकडे चांगली गोलंदाजी, दर्जेदार गोलंदाजी बघितले, तसंच सुमित 11 संघाकडे देखील अपेक्षा ठेवायला काही हरकत नाही आहे. हा यस, त्यांच्याकडे सुद्धा चांगले प्रभाव टाकणारे गोलंदाज आपण बघितलोय. हार न मानणारे खेळाडू त्यांच्या टीममध्ये आहेत. 26 धावांचं जरी टार्गेट असलं तरी त्यांचे खेळाडू गोलंदाजी करण्याकरता सक्षम आहेत आणि म्हणूनच पहिले षटक टाकण्याकरता यश याच्याकडे चेंडू सुपूर्द केला जाईल. पंचांच्या भूमिकेमध्ये खालिद, सय्यद,
आणि महेश कुडू सरांना आपण बघतोय. 2 बॅटर आता उतरलेत. संडे अत्यंत महत्त्वाचा सामना आपण या ठिकाणी बघतोय. अर्थात आमच्याबरोबर एक्सपर्ट म्हणून आता संदीप काम करतील. संदीप, आपलं स्वागत आहे समालोचन कक्षामध्ये. त्याचबरोबर विजय मामा चषक 2026 आणि 2026मध्ये 26 जानेवारीला या संपूर्ण स्पर्धेचा उद्घाटन सोहळा आपण बघितला. स्पर्धेचा दुसरा दिवस आहे. विजय मामा चषक 2026 आपण बघतोय. संध्याकाळचा सत्र आणि आता अत्यंत महत्त्वाचा सामना आहे. तिथे 26 धावांची आवश्यकता सामना जिंकण्याकरता. 26 धावा मोठा आव्हान नहीं है. हमारे पास है वो ख्वाब है, जो हमारे पास है वो बिल्कुल इस वक्त ख्वाब है. ये सोच के एक बार फिर आपको गेंदबाजी करने, विकेट बहुत इंपॉर्टेंट रहेगा. इंपॉर्टेंट है विकेट. और एक्सपर्ट के तौर पर सैंडी आपको काम करना है. तो चलिए मैच की तरफ रुख करेंगे. 2 काढू उतरलेत. त्यांचे नावं आमच्यापर्यंत असे पोचलेत. श्रीधर यांच्याकडून मोटू पतलू. क्या बात है. बुवाने मॅचला होते सुरुवात. बुवाने केलेली कामगिरी जबरदस्त होती. पहिला चेंडू ऑन साइडला खेळा, फटका चांगला. क्षेत्ररक्षक सीमारेषेवरती. बड़े मियाँ छोटे मियाँ मैदान के अंदर है. आप देख सकते हैं इस वक्त बल्लेबाजी करते हुए बल्लेबाज तन्मय, जिनके ऊपर निगाह की बहुत ही शानदार बल्लेबाजी. यश सबसे बेहतरीन खिलाड़ी हैं जिन्होंने बढ़िया गेंदबाजी की है. 26 रनों का टारगेट, स्कोर 1 रन बगैर किसी नुकसान के. तन्मय पॉइंट कवर, एक्स्ट्रा कवर. एक खिलाड़ी फिलहाल आप देख रहे हैं इस वक्त मिड ऑफ पर, ऑन साइड पर लॉकआउट पर खिलाड़ी और बाउंड्री लाइन पर स्क्वायर लेग पर एक खिलाड़ी तैनात है. इस ओवर की अगली गेंद यश फ्रंटलाइन गेंदबाज है. सुमित 11 बनस्पड़ा टीम. ऑन साइड पर गेंद को खेला गया. गेंद को रोकने की कोशिश की गई थी दारी के अंदर. गेंद को तो नहीं रोक पाए. लॉन्ग ऑन पर क्वाड्रेट पर खिलाड़ी तैनात है. जब तक ये गेंद को फील करते थ्रो करते तब तक दोनों बल्लेबाजों ने 1 रन मुकम्मल किया. तन्मय नॉन स्ट्राइकर एंड पर, स्ट्राइकर एंड पर बल्लेबाज फिलहाल बल्लेबाजी कर रहे हैं. स्ट्राइकर एंड पर श्रेयस और तन्मय प्रारंभिक बल्लेबाज. स्कोर 2 रन बगैर किसी नुकसान के. फ्रंटलाइन गेंदबाज अपने बॉलिंग मार्ग पर तैयारी. यश मैंडेटरी पावर प्ले का ये ओवर. शाम का सत्र. फुल टॉस. ये तोहफा था, कबूल कर दिया शेष ने. गेंद बॉडी के बाद 4 रन. या चंदन सरवाल्यांनी विकासाला आणलंय गती. या चंदन सरवाल्यांनी विकासाला आणलंय गती. अरे किंग मेकर आहेत किती ना त्यांना विजय मामाची भीती. किंग मेकर आहेत किती ना त्यांना विजय मामाची कमजोर भीती. गेंद थी, खराब गेंद तो आते रहेगी. सही अंजाम तक पहुंचाना बल्लेबाज का काम है. फुल टॉस गेंद थी और एक अच्छे पोजीशन में आके गेंद को स्क्वायर लेग बाउंड्री लाइन की तरफ खेल दिया था. टाइमिंग और प्लेसमेंट बहुत ही बढ़िया था. इसी के साथ स्कोर में बढ़ोतरी. रन संख्या 6 रन. 20 रनों की जरूरत है मुकाबला जीतने के लिए. 24 गेंदों में आपको 26 रन बनाने हैं. अगर ये मैच सुमित 11 बनस्पड़ा को जीतना है तो विकेट इंपॉर्टेंट फैक्टर रहेगा. श्रेयस ऑन स्ट्राइक. ऑन सर पर खेल दिया. हवा में गेंद है, पीछे खिलाड़ी ले लिया कैच. सैंडी गलती से मिस्टेक हुई है. सुमित 11 फर्ज पड़ा. विकेट 4 विकेट मिला है. प्लेटफॉर्म पर टिकट और क्रिकेट में विकेट लेना बहुत जरूरी है. सफर बहुत आसान बन जाता है. विकेट बहुत संधी साधून थेट पठ्यानं घेतली झणझणीत विकेट. महाराष्ट्र राज्य अग्निसेना कार्यसम्राट उपाध्यक्ष माननीय कैलास पाटील उर्फ काका यांच्याकडून दमदार विकेट. एक चौकार टोकला होता श्रेयस या बॅटरने आणि त्याच्यानंतर 6 या धावसंख्येवर हा पहिला धक्का लागलाय आदर्श फणसपाडा या टीमला. धावसंख्या आहे ती 6. टार्गेट होतो 26. आता प्रशांतजी 20 धावा अजूनही पाहिजेत. मैंने एक फिल्म देखी थी. उस फिल्म का नाम था धमाल. और उस धमाल फिल्म में वो डब्लू ढूंढने के लिए 2.5 घंटा जाता है. उतना समय जाएगा तो ये मैच तो आपको नहीं बनने वाला नहीं था. ये यश को पता था. विकेट लिया. अब आपको विकेट एक से तो बात नहीं बनेगी. विकेट आपको गुच्छे में चाहिए और वो गुच्छा अंगूर का होना चाहिए, तब जाकर बात बनेगी. बल्लेबाज नंबर 3 पर बल्लेबाजी करने के लिए धीरे धीरे मैदान की ओर बढ़ते हुए बल्लेबाज आदित्य इस वक्त स्ट्राइकर पर. यश को सफलता मिले. उनका कॉन्फिडेंस बढ़ने वाला है. ये मैच को ऐसे जाने नहीं देंगे. इस बार बैकफुट पर चले गए. ये क्या कर रही है, क्या कर रहे, कुछ समझ में नहीं आ रहा. सैंडी, आपके पास बैंक बैलेंस कम है और आप खर्चा ज्यादा कर रहे हैं.
हा अर्थातच इथे शतरक्षकांची साथ मिळत नाही. जसं तुम्ही उल्लेख केला की 26च धावा बनवायच्या आहेत, त्यामुळेच क्षेत्ररक्षण एक उत्तम दर्जाचं झालं पाहिजे फील्डिंग करणाऱ्या टीमचं. You're absolutely right. डुबते को तिनके का सहारा, उसी तरह से गेंदबाज को फील्डर का सहारा होना बहुत जरूरी है, तब जाकर बात बनेगी. टीम वर्क है, टोटल छोटा है लेकिन इसको आप बेहतर खेल सकते हैं. अच्छी क्रिकेट खेलने की जरूरत है. उड़ास मार की तरफ एक्स्ट्रा कवर के खिलाड़ी गेंद के नीचे लपक लिया कैच. ये यश है, यश का मतलब होता है सफलता. दूसरी सफलता मिली है और एक विकेट की तलाश में यश है. संधी साधूनी थेट पठ्यानं घेतली झणझणीत विकेट. महाराष्ट्र राज्य अग्निसेना कार्यसम्राट उपाध्यक्ष माननीय कैलास पाटील उर्फ काका यांच्याकडून दमदार विकेट. प्रशांतजी या ठिकाणी एक षटक संपलेलं आहे आणि या एका षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावपळकावर आहे ती 8 धाबा. अजूनही जिंकण्याकरता 18 धाबांची आवश्यकता आहे. ही विकेट तुम्ही बघू शकतायत कशा पद्धतीने हा झेल टिपलाय. खेळायचा होता ऑन साईडला, परंतु चेंडू जातोय ऑफ साईडला. शॉर्ट कव्हर क्षेत्रामध्ये हा क्षेत्ररक्षकाने झेल टिपलाय. आता इक्वेशन आणि सिच्युएशनबद्दल जर माहिती द्यायची झाली तर 18 बॉल शिल्लक आहेत आणि 18 मध्ये पाहिजेत 18. विकेट सुद्धा येत आहेत, धाबा सुद्धा येत आहेत. और 2 विकेट चाहिए, और 2 विकेट आएंगे ना तो मैच में मजा आएगा. सैंडी, ये जो बल्लेबाजी आप देख रहे हैं आदर्श फणसपाड़ा की, वो 26 के लिए खेल रहे हैं. 2 तरीके होते हैं अपने मंजिल की तरफ जाने के. एक तो महेंद्र धोनी स्टाइल, आप मैच को करीब लेके समाप्त कीजिए, या तो वीरेंद्र सहवाग के अंदाज में मैच को जल्दी समाप्त कीजिए. तो ये थोड़ा सा मुझे लग रहा है धोनी स्टाइल मैच को समाप्त करने की जो कोशिश कर रहे हैं ना, वहाँ विकेट गिर रहे. ये सारा जो खेलना सोच का भी होता है. आपकी सोच इस वक्त क्या है? तन्मय जो सबसे बेहतरीन खिलाड़ी है, गेंदबाजी में परिवर्तन, 18 रनों की जरूरत है. उड़ाया आसमान की तरफ, हवाई यात्रा पर गेंद है. कड़क कड़क बेधड़क. फटका असा धुवाधार, हा गेला षटकार. लाख मोलाच्या विजय मामा चषक 2024 चषकाचे शिल्पकार माननीय विजय मामा घरत यांचा दमदार दर्जेदार षटकार. फटका कसा होता बघा, कडक कडक फटका होता. प्रेशर रिलीज. ये जो नेचुरल क्रिकेट है ना वो तन्मय के पास है. बाकी थोड़ा बल्लेबाज थोड़ा डर डर कर बल्लेबाजी की है और उसके कारण उनका विकेट गिर गया. ये बहुत अच्छी गेंद, ये जवाब था. सैंडी मजा आएगा. ये जवाब था गेंदबाज का. आउट ऑफ द ऑफ अच्छी गेंद. एक गेंद रडार में थी तो दूसरी बेहतर गेंद है. बहुत मजा आएगा. अगर इस मैच की बात कर तो इंटरेस्टिंग मैच है. सुधीर गेंदबाजी कर रहे, सामने बल्लेबाज तन्मय. इस ओवर की अगली गेंद, ओ अच्छी गेंद. सुधीर कम बैक कर रहे. कम बैक इज बेटर देन सेट बैक. सैंडी समीकरण बताइए, अब आंकड़े क्या बोल रहे हैं? इंपॉर्टेंट मुकाबला, बहुत ही जबरदस्त मुकाबला बीच मैदान पर. शानदार मैच. यस, नक्कीच. इथे 2 गडी बाद 14 धावा धावपळकावर झालेल्या आहेत. आता 15 बॉल मध्ये पाहिजेत 12 धावा. मॅच बनू शकतोय, असं नाही की मॅच बनणार नाही. जी हाँ, मैच तो अभी भी बन सकता है. खुद के ऊपर यकीन रखना बहुत जरूरी. सुधीर गेंदबाजी कर रहे, तन्मय ऑन स्ट्राइक. इस बार विकेट कीपर ने गेंद को छोड़ा था लेकिन अंपायर वाइड बॉल का इशारा कर रहे. यहाँ अनुशासन की जरूरत है. जब आप 26 रन ये टोटल डिपेंड करना चाह रहे तो अनुशासन की जरूरत होती है. अभी 11 रनों की जरूरत है. 15 गेंदों का खिलाना बाकी है. पहली गेंद पर छक्का था, उसके बाद में 2 अच्छी गेंदें आई. गेंदबाज सुधीर द्वारा फील्डिंग, थर्ड मैन पॉइंट, कवर, एक्स्ट्रा कवर, लॉन्ग अप. इस वक्त दायरे के अंदर है मेरे हिसाब से. मिड अप पर खिलाड़ी है, लॉन्ग अप पर कोई नहीं. लॉन्ग ऑन है, मिड विकेट है, स्क्वायर लेग पर खिलाड़ी तैनात है. तन्मय इस बार गेंद को खेल दिया. लॉन्ग लेग बाउंड्री के बाद 4 रन. अरे जाईल तिथल्या अड्ड्यावर विजय मामाची आई हवा. अरे जाईल तिथल्या अड्ड्यावर विजय मामाची आई हवा. विजय मामा करते दावा, नवीन 10 लाखाचा बक्षीस लावा. पुढचा संघ लगेच आपण सर या ठिकाणी बोलून ठेवूया. यस, जामता राजा स्पोर्ट्स कार्डी टीम प्लीज आपण या ठिकाणी येऊन थांबा. आता धावसंख्या झाली आहे धावफलकावर 19, 2 गडी बाद 19, 14 मध्ये 7. ओ क्या बात है, क्या बात है. खतरनाक खतरनाक शॉट. असा हे मन मानस भारी, टक्कर द्यायला दुनिया सारी.
असा एवन माणूस भारी टक्कर दियाला दुनिया सारी. थँक्यू जाणता राजा चला लवकर आपण व्यासपीठावरती यायचंय सर्व टीम. दीप चला जास्त वेळ घेऊ नका, सगळ्यांनी यायचंय, कॅप्टन पण यायचं, सर्व टीम या, सर्व टीमनी यायचंय. जिंकण्यासाठी फक्त एका धाब्याची आवश्यकता आहे आणि हस्तांदोलन करायचं. फक्त कॅप्टन आमच्याबरोबर राहील, बाकी सर्व खेळाडू हस्तांदोलन करण्याकरता जातील. पराभूत झालेला संघ या ठिकाणी प्रेझेंटेशन बॉक्समध्ये येईल, त्यांचा सन्मान आपण करणार आहोत. दीप सर्व खेळाडूंना घेऊन आपण मंचावरती या. तन्मय और इसी के साथ ये मुकाबला आदर्श फणसपाडा ने जीता है. कांग्रेचुलेशन, वेल डन. या क्रिकेटच्या मैदानात जेव्हा खेळ येतोय रंगात, अरे मला भेटलाय विजय घरात मामाच्या चषकात खेळायचा मोका. मला भेटलाय विजय घरात मामाच्या चषकात खेळायचा मोका. मला भेटलाय विजय घरात मामाच्या चषकात. थँक्यू सुमित 11 पणसपडा. सुमित पणसपडा. मनीष आपला कॅप्टन या ठिकाणी पाठवा. या सामन्याचा गेम चेंजर खेळाडू मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार तो देखील आपण सांगूया. तत्पूर्वी टॉस या ठिकाणी केला जाईल. चला कॅप्टन पहिल्यांदा कॅप्टन घ्या, दोन्ही संघाचे कॅप्टन. दीप कॅप्टन पाठवा. तन्मय कॅप्टन लवकर यायचे. दया पाटील. सामना किती षटकांचा? बबन मोरे साहेब, त्याचबरोबर तिबिदी साहेब आमच्याबरोबर आहेत. 4 षटकांचा सामना. अग्रिसेनाची मागणी झाली, अग्रिसेन आले. निर्णय सांगतो 2 मिनिटं सांगायला आता लगेच लागेल. बॅटिंग. चला शुभेच्छा आहेत, ऑल द बेस्ट. तुम्हाला शुभेच्छा असतील तर सुमित 11 आपण घ्या. गौरव तिथे एक ट्रॉफी घेऊन या. ट्रॉफी सामन्याचा गेम चेंजर खेळाडू सँडी. जाणता राजा आपण बॅटिंग करण्याचा निर्णय घेतलेला आहे. दीप आपण डगआउटमध्ये बसायचं, सर्व खेळाडू डगआउटमध्ये बसा. सुमित पणसपडा, एकाच गावातले 2 संघ, आज इथे सन्मान केला जातोय. आपण या स्पर्धेत सहभागी झाला त्याबद्दल धन्यवाद. थँक्यू सो मच. सर थँक्यू सो मच. आपण मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार नंतर देणार आहोत, कारण अत्यंत महत्त्वाचा सामना आहे, त्यामुळे हा जो पुरस्कार अगदी थोड्याच वेळात आपण देणार आहोत. डिका स्पोर्टवरती या स्पर्धेचा आपण आनंद घेत आहे. आमचे दोन्ही मान्यवर तुमच्या स्क्रीनवरती आहेत आणि यानंतर पुन्हा एकदा ऐकूया सँडीला. ओव्हर टू सँडी. मॅन ऑफ द मॅच या मॅच नंतर आपण देणार आहोत. थँक्यू सो मच विजयचे घरत मामा यांचं मी मनापासून आभार मानतो आहे, कारण आजचा या स्पर्धेतील माझा शेवटचा दिवस. V24 फाउंडेशन व अग्रसेना पुरस्कृत विजय मामा चषक 2026 मध्ये उपस्थित झालेले आमचे सर्व लाडके प्रेक्षक, स्पर्धेमध्ये सहभागी होणारे सर्व संघ आणि अतिथी कक्षामध्ये आलेले आमचे मान्यवर, या सर्वांचंच मी समालोचक संदीप गावंड सहर्षाचं स्वागत करतोय. इथे आपण बघताय